नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, वर्षाचा शेवट होता. आता 5-6 दिवस बाकी आहे 2024 संपायला. आणि यावर्षी ना मराठीमध्ये खूप सारे चांगले मूव्हीज आले आणि वाईट पण आले. आणि हा जो वर्ष आहे तो मराठी इंडस्ट्रीसाठी एवढा काही चांगला नाही राहिला. इव्हन बघायला गेलं तर मराठी इंडस्ट्री सोडा, हा इंडियन फिल्मसाठी पण हा वर्ष ते खूप असा काही खूप युनिक आणि खूप काही चांगला नव्हता. इन टर्म्स ऑफ कलेक्शन घ्या किंवा इन टर्म्स ऑफ कंटेंट घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत टॉप 5 मराठी मूव्हीज ज्या बेस्ट होत्या आणि टॉप 5 वर्स्ट मूव्हीज ज्या अत्यंत घाणेरड्या होत्या. बट त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, बिकॉज आपण 5,000च्या खूप जवळ आहोत. आणि तुम्ही जर सबस्क्राईब करत असाल तर थोडंफार मला मोटिवेशन मिळतं अजून व्हिडिओ बनवायला. तर प्लीज सीखो प्रेम भाव. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेस्ट मूव्हीज आपण नंतर डिस्कस करूया, बिकॉज व्हिडिओचा शेवट गोड झाला पाहिजे. तर आधी आपण बोलूया वर्स्ट मूव्हीज विषयी. वर्स्ट मूव्हीची स्टार्टिंग करतो मी. फर्स्ट मूव्ही आहे मूषक आख्यान. लिटरली गाईज, ही मूव्ही अशी आहे जी तुम्हाला तुमच्या एक्सची आठवण देईल. म्हणजे कधी आला आणि कधी गेला अशा टाईपची ही मूव्ही आहे. म्हणजे आय नो जो वाईट होता एक्सचा, बट स्टील मूव्ही तशीच आहे. म्हणजे कधी आली आणि कधी गेली थिएटरमध्ये हे कोणालाही कळलं नाही. मकरंद अनासपुरे यामध्ये मुख्य लीडमध्ये होते. आणि या मूव्हीची खासियत होती की यामध्ये मकरंद अनासपुरे यांनी 9 कॅरेक्टर्स प्ले केले होते. टोटल ओव्हरऑल 9 कॅरेक्टर्स. बट स्टील ही मूव्ही खूप जोरदार आपटली. याचं रिझन होतं, या मूव्हीमध्ये ना स्क्रिप्ट होती, ना डिरेक्शन प्रॉपर होतं, ना काही. म्हणजे या मूव्हीला मी काय रिव्ह्यू करू मला हेच कधी कळलं. त्याच्यामुळे या मूव्हीला पण सुद्धा मी रिव्ह्यू केला नव्हता. अच्छा बात नहीं. इतकी ही घाणेरडी मूव्ही होती. सेकंड वर्स्ट मूव्ही आहे ती म्हणजे कर्मयोगी आबासाहेब. अनिकेत विश्वासराव हे मुख्य लीडमध्ये होते. आणि या मूव्हीची पब्लिसिटी इतकी घाणेरडी झाली होती की या मूव्हीमध्ये लिटरली डिरेक्टर लोकांनी एक खोटी पोस्ट केली होती की या मूव्हीने 2 ते 3 दिवसात 1 कोटी किंवा 2 कोटीचा गल्ला केला होता. आणि जे सोशल मीडिया मार्केटिंग त्यांचं हँडल करतं त्या लोकांनी इतक्या घाणेरड्या प्रकारे या पोस्टला लोकांपर्यंत पोहोचवलं की ही मूव्ही इतकी चांगली आहे की कोटी पैसा यांनी कमवला. ओव्हरऑल हिचं कलेक्शन ना 40-50 लाखात आलं होतं. तर कर्मयोगी आबासाहेब ही जी मूव्ही आहे तर या मूव्हीमध्ये ना सगळं असं काल्पनिक आहे. ते काहीही तुम्हाला असं रिअलिस्टिक बघायला नाही मिळालं की कोणाच्या तरी जीवनावर खूप आधारित आहे. ही मूव्ही अत्यंत घाणेरड्या प्रकारे त्या लोकांनी पोर्ट्रे केली. त्याच्यामुळे ही मूव्ही लोकांपर्यंत पोहोचूच शकली नाही. खरं तर वाईट वाटलं हे बघून की अनिकेत विश्वासरावसारख्या चांगल्या ॲक्टरला अशा प्रकारच्या मूव्ही कराव्या लागून राहिल्या. थर्ड वर्स्ट मूव्ही आहे ते लेक असावी तर अशी. माहेरची साडीबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो माझ्या बालपणीची की मी लहान असताना माहेरची साडी बघायला माझ्या आईसोबत गेलो होतो. आणि चक्क अर्ध्यापेक्षा जास्त थिएटर तिथे रडत होतं. आणि ते बघून ना मला पहिल्यांदा असं वाटलं की हा यार की एखादी मूव्ही, म्हणजे त्यावेळेस ते मला कल्पना नाही आली, बट आता वाटते की हा एखाद्या मूव्हीमध्ये एवढा पॉवर असू शकतो की पूर्ण थिएटर रडवू शकते. म्हणजे सगळ्यांच्या फिलिंग्स ते ओव्हरफ्लो करू शकतात. ही मूव्हीची ताकद असते. बट या मूव्हीला घेऊन ना असं काहीही नाही आहे. ही मूव्ही त्याच पार्श्वभूमीवर बनवली गेली होती. मेकर्सला वाटलं होतं की मे बी ही दुसरी माहेरची साडी ठरेल, बट ती साडीतच गुंडाळून राहून गेली. सेकंड बॅड जोक, आय नो. हा दुसरा बॅड जोक होता माझा, बट ठीक आहे. ही मूव्ही खरंच साडीत गुंडाळल्यासारखी होती. या मूव्हीमध्ये काहीही नव्हतं. एक मुलीच्या आयुष्यावर ही मूव्ही होती. जिचे जे चुलत भाऊ आहे त्यांच्या ज्या वाईफ्स आहेत ते तिला छळतात आणि कशा प्रकारे ती या सगळ्यांना टॅकल करून म्हणजे टोकाचं पाऊल वगैरे ते सगळं तुम्हाला या मूव्हीमध्ये बघायला मिळतं. कल्पनेचं जग असावं, बट एवढं मोठं नसावं की लोकांना ते पेलवण्याला गेलं पाहिजे. तर या प्रकारची ही मूव्ही होती. त्याच्यामुळे मला वाटतं की ही 3ऱ्या स्थानावर तर डिझर्व करते. 4थ्या नंबरवर आहे डिलिव्हरी बॉय प्रथमेश परब, जो की कधी मोठा होणार मला माहित नाही. आणि दुसरं म्हणजे हास्य जत्रेमधले पृथ्वी प्रताप हे या मूव्हीमध्ये होते. या मूव्हीमध्ये सरोगसी या टॉपिकला घेऊन खूप काही गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. म्हणजे मेकर्सनी प्रॉपरली एक ऑरा क्रिएट केला होता की ही मूव्ही सरोगसी या टॉपिकवर आहे, त्याच्यामुळे बघायला जा, खूप नवीन टॉपिक आहे असं तसं. म्हणजे या मूव्हीमध्ये तसं काहीही नव्हतं. या मूव्हीमध्ये सरोगसी हे पहिल्या फर्स्ट हाफमध्येच निपटून जातं. त्याच्यानंतर या मूव्हीमध्ये या टॉपिकला घेऊन काहीही नव्हतं. या मूव्हीची सगळ्यात घाणेरडं मला गोष्ट वाटली की जर तुम्ही एखाद्या गोष्टीला पोर्ट्रे करत आहे, एखादा टॉपिक तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, तर तिथे तुम्ही भाषेची मर्यादा ठेवायला पाहिजे. बट या मूव्हीमध्ये तसं नव्हतं. या मूव्हीमध्ये खूप सारे अश्लील असे डायलॉग्स होते, डबल मिनिंग जोक्स होते. त्याच्यामुळे हा मूव्ही ना कुठंतरी मागे राहून गेला. 5वा आणि शेवटचा सर्वात वर्स्ट मूव्ही म्हणजे रानटी. आता मला माहिती आहे खूप लोक बोलतील की याच्यापेक्षा पण घाण मूव्ही आहेच, बट इन टर्म्स ऑफ थोडंसं बजेट मी रानटीला 5व्या नंबर
नंबरवर ठेवला बिकॉज झेंडूबामवाला मूवी होता आणि डोक्याचा अक्षरशः ठिणगी उडवली होती या मूवीने. याचं जे म्युझिक बॅकग्राऊंड स्कोर म्हणजे कुठंतरी सस्ती कॉपी ऑफ साऊथ त्या लोकांनी ना पूर्ण ट्राय केलं, डिरेक्टर लोकांनी, की या मूवीला आपल्या एक साऊथच्या लेवलची मूवी बनवायची आहे. मला वाटते की आपल्याला कोणालाही कॉपी करायची गरज नाही, कारण मराठी सिनेमा या लेवलचा सिनेमा आहे की आपल्याकडे एवढा कंटेंट आहे. म्हणजे लोक मराठी सिनेमा तो कॉपी करतात, तर आपल्याला त्यांना कॉपी करायची काहीही गरज नाहीये. बट हा मेकर्सला एक गोष्टीचं मी म्हणेन की त्यांनी खूप चांगला एक अटेम्प्ट केला एक नवीन काहीतरी करण्याचा. बट हा अटेम्प्ट फसला, बट काही प्रॉब्लेम नाही. याच्यानंतर येणाऱ्या मूवीमध्ये मे बी ते अजून जास्त करतील, तर चांगल्या प्रकारे याला कन्वे करतील तर मजा येईल बघायला. बट सध्या तरी हा मूवी वर्स्टमध्येच आहे माझ्यासाठी. आता बोलूया बेस्ट मूवीज विषयी. या वर्षीच्या कोणत्या अशा मूवीज आहे ज्या तुम्हाला बघण्यासारख्या आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत नसेल बघितलं, तुम्हाला बघायला पाहिजे. पहिल्या नंबरवर आहे फुलवंती. प्राजक्ता माळी, कश्मीरी महाजनी यांची ही मूवी. म्हणजे फुलवंतीमध्ये तुम्हाला सगळं काही ओव्हरऑल बघायला मिळतं. मूवीमध्ये तुम्हाला डान्स, मूवीमध्ये तुम्हाला म्युझिक, सिनेमॅटोग्राफी, कॉस्ट्युम म्हणा किंवा कुठलीही गोष्ट घ्या. या मूवीने यावर्षी सगळ्या फील्डमध्ये 100% काम केलं आहे. हा कलेक्शनच्या बाबतीत ही तेवढी करू शकली नाही, बट स्टील मला वाटते की ही मूवी या वर्षीची सगळ्यात बेस्ट मूवी आहे. सेकंड बेस्ट मूवी आहे जुनं फर्निचर. महेश मांजरेकरांची ही मूवी आहे. ही मूवी फक्त मूवी नाहीये, ही मूवी आपल्याला एक संदेश देऊन जाते की आपल्याला कशा प्रकारे आपल्या पॅरेंट्सना केअर केली पाहिजे त्यांच्या वाढत्या वयात. म्हणजे एक ते म्हणतात ना की वाढतं वय हे एक दुसऱ्या प्रकारचं बालपणच असतं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है, अरे सर क्या बात है. तर आपल्याला कशा प्रकारे आपल्या पॅरेंट्सना सांभाळलं पाहिजे आणि पॅरेंट्सनी पण मुलांना कशा प्रकारे समजून घेतलं पाहिजे त्यांच्या अडचणी वगैरे सगळं. तर या सगळ्याचा एक प्रॉपर घालमेळ म्हणजे जुनं फर्निचर. दिस इज वन ऑफ द फायनेस्ट क्राफ्ट फ्रॉम महेश मांजरेकर. तिसऱ्या नंबरवर आहे स्वरगंधर्व सुधीर फडके. सुधीर फडके यांच्या आयुष्यावर हा मूवी आहे आणि ही त्यांची बायोग्राफी आहे. या मूवीमध्ये ना खूप लोकांनी अंडर एस्टिमेट केलं की ही मूवीची जी स्टोरी आहे ती खूप स्लो आहे. तर मी म्हणेन की बघा, बायोग्राफी जेव्हा कोणाच्या आयुष्यावर बनतात ना, त्या मूवीज मोस्टली स्लोच असतात. तर या मूवीमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. कसं गरिबीतून वर येऊन त्यांनी एवढं सगळं त्यांची जे जर्नी आहे ते कंप्लीट केली, ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. आणि खरंच मूवी सुंदर आहे. स्पेशली एक म्युझिकल ड्रामा मूवी आहे, तर तुम्हाला बघायला आवडेल की कशा प्रकारे म्युझिकच्या दुनियेत क्रांती घडवण्याचं काम सुधीर फडके यांनी केलं, ते तुम्हाला बघायला नक्की आवडेल. तर नक्की हा मूवी बघा. हा पण मूवी खूप सुंदर आहे. स्पेशली याची सिनेमॅटोग्राफी आणि म्युझिक खूप सुंदर आहे. चौथा आहे नाच ग घुमा. एक नोकराणी आणि एक घरातली बाई यांच्या कामात किती डिफरन्स असतो हे आपल्या नाच ग घुमामध्ये बघायला मिळतं. जेव्हा एक काम करणारी बाई घरची, तिला आपण कमी समजतो आणि ज्या बाहेर जॉब करतात त्या जॉबला आपण खूप सुपेरियर समजतो. तो एक जो कॉन्फ्लिक्ट असतो ना दोघांच्या कामांमधला, तो जेव्हा जगासमोर येतो तेव्हा काय होतं आणि एकमेकांना जेव्हा त्याची ग्लानी होते की हा यार कोणाचं काम श्रेष्ठ, याच्यावर हा मूवी आहे. तर मूवी खूप सुंदर आहे. नाच ग घुमा चांगला मूवी आहे. फक्त मला या मूवीविषयी एकच गोष्ट वाटली की याचे गाणे होते ना, ते नसते तरी चाललं असतं. मूवी चांगला आहे, नक्की बघा. पाचवा आणि शेवटचा मूवी म्हणजे घाट. जितेंद्र जोशी यांचा हा चित्रपट आहे. या मूवीमध्ये ना नक्षलवादी आहे, त्या टाईपमध्ये जे हलबा कास्टचे जे नक्षलवादी होते त्यांच्याविषयी हा मूवी आहे. जर जितेंद्र जोशी याला आपली ट्रान्सफर हवी असते पुण्याला आणि ट्रान्सफरसाठी त्याला एका तिथल्या म्हणजे नक्षलवाद्याला मारायचं असते आणि त्याच्यावर तो चित्रपट आहे, जे तो त्याला मारतो आणि त्यानंतर त्याचा भाऊ त्याचा बदला घेण्यासाठी येतो आणि त्याच्या भावाला नंतर माहीत पडतं की त्याचा भाऊ जिवंत आहे. तर ही टिपिकल एक ड्रामा मिस्ट्री थोडंसं थ्रिलर टाईपची मूवी आहे. तुम्हाला बघायला नक्की आवडेल. या मूवीची स्पेशालिटी मला वाटली याची कलर ग्रेडिंग आणि या मूवीची स्क्रिप्ट थोडंसं वेगळं आहे. नेहमीच्या नक्षलवाद्यांच्या मूवीसारखं नाही आहे. थोडीशी हार्ट टचिंग मूवी आहे आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टींना ही मूवी कव्हर करते. आणि ज्या अंडररेटेड मूवीजमध्ये ना मी घाटला ठेवतो बिकॉज ही मूवी खरंच सुंदर आहे. तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी खरंच या मूवीला रिकमेंड करतो तुम्हाला बघायला की तुम्ही प्लीज ही मूवी बघा, आवडेल तुम्हाला नक्की. सो गाईज, हे होते 5 बेस्ट मूवीज, 5 वर्स्ट मूवीज. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या लिस्ट बघून? जर तुम्ही खाली कमेंट कराल तर मला नक्की आवडेल. आणि हो, हा वर्षाचा आय थिंक सेकंड व्हिडिओ असेल माझा यावर्षीचा, म्हणजे सेकंड लास्ट व्हिडिओ. याच्यात अजून एक व्हिडिओ मी मे बी टाकू शकतो किंवा हाच लास्ट समजून घ्याल मग. बट स्टील आय विल ट्राय टू अपलोड वन मोर व्हिडिओ अबाउट द
हायली अंडररेटेड मराठी मूवीज. 5 hours later. सॉरी मित्रांनो, मी असं एंडिंग करतोय बिकॉज व्हिडिओचा प्रॉपर एंड नाही करू शकलो. ऑफिसची मीटिंग आली मदत आणि काम, तर हे सगळं चालतच राहतं. ओके, सो प्लीज सॉरी त्यासाठी. आणि हो, तुम्हाला कुठला मूवी यातला आवडला, कुठला नाही आवडला, तुम्हाला कुठला वाटतो की वर्स्ट मूवी होता किंवा चांगला मूवी होता, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हो, नवीन वर्षासाठी एक चांगला व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेल, तर प्लीज support. Bye. Company ferry ma paisa. Tansanga paisa.